नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 13 नोव्हेंबर 2023, आजचा वार आहे सोमवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण। तर आजच्या या ठिकाणी महत्त्वाच्या बातम्यामध्ये स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याकडे एक न्यूज महत्त्वाची आहे, जी की निर्यात प्रोत्साहन धोरण या संदर्भात आहे। ज्या न्यूजला आपण MCQच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि स्पर्धा परीक्षेमध्ये या न्यूजवर आधारित कशा प्रकारचा क्वेश्चन येऊ शकतो तेही या ठिकाणी आपण पाहणार आहोत। चला तर या संबंधित जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। प्रश्न असा आहे, निर्यात सज्जता निर्देशांक कोणाकडून जाहीर केला जातो, अशा प्रकारचा या ठिकाणी आपला प्रश्न आहे। या ठिकाणी पर्याय ए नीति आयोग, पर्याय बी वित्त आयोग, पर्याय सी वित्त मंत्रालय, पर्याय डी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया। तर मित्रांनो, या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नीति आयोगाकडून निर्यात सज्जता निर्देशांक जाहीर केला जातो। जे काही प्लॅनिंग कमिशन आहे किंवा जो काही आपला नियोजन आयोग आहे, त्या नियोजन आयोगाच्या जागी 1 जानेवारी 2015 मध्ये नीति आयोग हा आणण्यात आला होता, हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। त्याबरोबर प्रत्येक 5 वर्षांनी राष्ट्रपती काय करतात, तर वित्त आयोगाची नेमणूक करण्याचं कार्य करतात आणि राज्याचे जे काही राज्यपाल आहेत ते राज्य वित्त आयोगाची नेमणूक प्रत्येक 5 वर्षांनी करत असतात। वित्त मंत्रालय, मग वित्त मंत्रालय जे केंद्राच्या अखत्यारीत ज्या काही वित्तीय बाबी आहेत त्या संबंधित कार्यपालन करण्याचं कार्य या ठिकाणी वित्त मंत्रालयाकडून केलं जातं। आणि आपल्या देशाची मध्यवर्ती बँक जी की RBI आहे, जिला की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असं म्हणतो, जिची की स्थापना 1934च्या कायद्यानुसार 1935 मध्ये करण्यात आली होती आणि 1949 साली तिचं आपण राष्ट्रीयकरण केलं, तिचं आपण नॅशनलायझेशन केलं। अर्थातच ती भारत सरकारच्या मालकीची बँक त्या ठिकाणी बनली। मग अशा प्रकारे या ठिकाणी आजचा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी आपण पाहितला। आजची जी न्यूज आहे ती या संदर्भात होती आणि या न्यूजला धरून हा आपला आजचा क्वेश्चन होता। न्यूज अशी होती, निर्यात प्रोत्साहनासाठी राज्य सरकारचे धोरण, अशा प्रकारचे न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती, जी की प्रिलिमच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाची होती, त्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी त्या न्यूजला डिस्कस केलं आहे। आता नेमकी न्यूज काय आहे, जी काही न्यूज आहे त्या न्यूजचा जो काही संदर्भ आहे तो या ठिकाणी आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूया। आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र आपल्या देशामधील एक प्रमुख प्रगतशील औद्योगिक राज्य आहे। महाराष्ट्रामधून विदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर निर्यात होते आणि महाराष्ट्र हे मागच्या बऱ्याच काळासाठी निर्यातीमध्ये आपल्या देशामध्ये आघाडीवर राहिलेले राज्य आहे। परंतु अलीकडील काळामध्ये तमिळनाडू आणि गुजरात या राज्यांनी महाराष्ट्राला मागे टाकलेले आहे। परिणामी राज्य सरकारला आता अशी जाणीव झाली आहे की महाराष्ट्र निर्यातीमध्ये कुठेतरी पिछाडत आहे। मग या ठिकाणी महाराष्ट्राची निर्यात वाढावी यासाठी महाराष्ट्र सरकारने निर्यात प्रोत्साहन धोरण या ठिकाणी स्वीकारले आहे आणि त्यास महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाने या ठिकाणी मान्यताही दिलेली आहे। मग त्या ठिकाणी उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे की पुढच्या 2027-28 या वर्षापर्यंत महाराष्ट्रातून होणार जी काही निर्यात आहे ती 150 अब्ज डॉलर पर्यंत आपल्याला वाढवायची आहे। मग या ठिकाणी जी काही निर्यात आणि आयात असते, या जो दोन ज्या कन्सेप्ट आहेत यांना या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू। एक आहे निर्यात आणि दुसरी कन्सेप्ट या ठिकाणी आहे आयात। या दोनला या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू। आपणाला ज्या काही वस्तूंची आवश्यकता असते, आपणाला ज्या काही सेवांची आवश्यकता असते, त्यांची उपलब्धता आपल्याला बाजारपेठेमध्ये होते आणि बाजारपेठेमध्ये एकतर वस्तू व सेवा ज्या काही सेवा आहे त्यांचा व्यापार केला जातो पा ओके। आता मग अशा प्रकारे जो काही व्यापार आहे तो 2 देशांमध्ये केला जातो। फॉर एक्झाम्पल भारत आणि अमेरिका हे 2 देश घेऊया। या 2 देशांमध्येही वस्तू आणि सेवांचा व्यापार केला जातो, म्हणजे वस्तूंची आणि सेवांची खरेदी विक्री होते। जेव्हा अमेरिकेमधून वस्तू भारतात विकल्या जातात किंवा जेव्हा भारत हा आपला देश अमेरिकेकडून वस्तू किंवा सेवा घेतो, याला आपण आयात असे म्हणतो। जेव्हा दुसऱ्या देशाकडून एखाद्या वस्तूची आपण खरेदी करतो किंवा दुसऱ्या देशाकडून एखादी सेवा आपण विकत घेतो, त्याला आपण आयात असे म्हणतो। आणि जेव्हा भारत
आपल्या देशामध्ये निर्माण झालेल्या वस्तू असतील किंवा आपल्या भारतीयांनी प्रोव्हाइड केलेल्या ज्या काही सेवा आहेत त्याची निर्यात, त्याची विक्री अमेरिकेमध्ये करतो, त्याला आपण निर्यात असे म्हणतो. तर अशा प्रकारे इतर देशातून जर आपण वस्तू घेतली तर त्याला आपण आयात म्हणू, आणि आपल्या देशामध्ये निर्माण झालेली वस्तू जर आपण विदेशामध्ये विकली तर त्याला या ठिकाणी आपण निर्यात असे म्हणू. मग या ठिकाणी जी काही निर्यात आहे ती आपल्यासाठी महत्त्वाची असते, कारण निर्यातीच्या माध्यमातून देशाचा आर्थिक विकास होत असतो, निर्यातीच्या माध्यमातून देशाची आर्थिक वृद्धीही होत असते. यामुळे देशामध्ये रोजगार निर्मिती होते, त्याचबरोबर गुंतवणुकीचे प्रमाण वाढते आणि एकूण अर्थव्यवस्था वाढीस किंवा अर्थव्यवस्था संपन्न होण्यास मदत होत असते. या सर्व कारणामुळे या ठिकाणी देशातून होणारी जी काही निर्यात आहे ती महत्त्वाची असते. अशा प्रकारे इन डिटेलमध्ये या ठिकाणी निर्यात प्रोत्साहन धोरण आणि त्या संबंधित ज्या काही विविध संकल्पना होत्या त्या या ठिकाणी आपण समजून घेतल्या आहेत. आज दिनांक 13 नोव्हेंबरचं जे काही आपलं लोकसत्ता वृत्तपत्र डिस्कशन होतं ते या ठिकाणी आपण एका न्यूजच्या माध्यमातून पूर्ण केलं आहे. एकच न्यूज या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाची होती आणि केवळ त्याच न्यूजना आपण फोकस करणार आहोत ज्यांचा की या ठिकाणी आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये उपयोग होईल. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायचे. व्हिडिओ संबंधी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कळवायचे. आपल्या व्हिडिओला आपल्या मित्रांसोबत आणि जे काही विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्या विद्यार्थ्यांसोबतही आपल्याला शेअर करायचे. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबही करायचं आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक देण्यात आली आहे. त्या लिंकवरही आपले टेलिग्राम चॅनल तुम्हाला जॉईन करायचे, ज्याच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर जे काही नवीन नवीन अपडेट आहेत, नवीन न्यूज आहेत त्या तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जातील. आज इथेच थांबत आहोत. भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत.